नमस्कार, नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप स्वागत. तर आज आपण रव्यामध्ये दही घालून झटपट नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी तयार होणारा युनिक असा पदार्थ पाहणार आहोत. हा पदार्थ तुम्ही एकदा बनवला तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा सहज बनवाल, झटपट आणि चविष्ट. तर आज आपण हे एक मिश्रण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी बाऊल घेतला आहे. बाऊलमध्ये 1 वाटी जाडा रवा घातला आहे. आता अर्धी वाटी आपण रोजच्या वापरातील जे घरगुती दही असते ते मी इथे वापरत आहे. दही आंबट अजिबात इथे चालणार नाही, कारण ह्या पदार्थाची चव बिघडण्याची शक्यता असते. आता चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ घालूया. त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट घालत आहे. त्यामुळे ह्या पदार्थाला चव अप्रतिम अशी येते. आता आपण थोडे थोडे पाणी घालून व्यवस्थितपणे सरसरीत असे बॅटर तयार करून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण हे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. पाणी घालत असताना अगदी बेतानेच इथे पाणी घालायचे आहे. जास्त पाण्याचा इथे अजिबात वापर करायचा नाही. अगदी सरसरीत असे बॅटर आपण तयार करून घेतले आहे. पाहू शकता, परफेक्ट असे आपण बॅटर तयार करून घेतले आहे. आता आपण रवा ढोकळा बनवणार आहोत. त्यासाठी इथे सरसरीत असे बॅटर तयार करून घ्यायचे आहे. अजिबात पातळ बॅटर तयार करून घ्यायचे नाही. अशा प्रकारे बॅटर आपण तयार करून घेतले आहे. आता 1 चमचाभर त्यामध्ये तेल घालूया. तेलामुळे हा पदार्थ मऊ लुसलुशीत असा तयार होतो. आता मिश्रण व्यवस्थितपणे आपण तयार करून घेतले आहे. लगेचच त्यातील रवा व्यवस्थित फुलावा यासाठी भांड्यावर झाकण ठेवूया आणि 10 मिनिटे हे बॅटर व्यवस्थितपणे रेस्ट करून घेऊया. तोवर ज्या भांड्यात आपण ढोकळा हा वापरणार आहोत त्या कुकरच्या भांड्याला व्यवस्थितपणे अशा प्रकारे ब्रशने तेलाने ग्रीस करून घेऊया. म्हणजे ढोकळा वाफवून घेतल्यावर सहजतेने डिमोल्ड करताना सोपे जाते. म्हणून अशा प्रकारे भांड्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचे आहे. जर बटर पेपर असेल तर त्याचाही इथे वापर करू शकता. पाहू शकता, आपण व्यवस्थितपणे तेलाने कुकरच्या भांड्याला ग्रीस करून घेतले आहे. आता हे भांडे आपण बाजूला ठेवूया आणि जे बॅटर आपण तयार करून घेतले आहे ढोकळ्यासाठी ते व्यवस्थित फुलले, म्हणजेच त्यातील रवा व्यवस्थित फुलला आहे की नाही ते पाहूया. पाहू शकता, परफेक्ट असे बॅटर आपण तयार करून घेतले आहे. म्हणजेच रवा व्यवस्थित 10 मिनिटात फुलला आहे. आता ढोकळा व्यवस्थित आतून फुलावा आणि जाळी सुटावी यासाठी इथे मी इनोचा वापर करत आहे. तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता किंवा बेकिंग पावडरचाही वापर करू शकता. हे इनो फ्रूट सॉल्ट ॲक्टिवेट करण्यासाठी 1 चमचाभर इथे मी पाण्याचा वापर करत आहे. आता एकाच दिशेने अशा प्रकारे बॅटर अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया, म्हणजे ढोकळ्याला जाळी अगदी परफेक्ट अशी येईल. आता पाहू शकता, बॅटर अगदी पूर्णपणे मी तयार करून घेतले आहे. लगेचच हे आपण बॅटर तेलाने ग्रीस केलेल्या कुकरच्या भांड्यात काढून घेऊया. अशा प्रकारे आपण बॅटर व्यवस्थितपणे कुकरच्या भांड्यात काढून घेतले आहे. आता त्यातील एअर बबल्स पूर्णपणे निघून जावे यासाठी व्यवस्थितपणे अशा प्रकारे भांडी टॅप करून घ्यायचे आहे, म्हणजे त्यातील एअर बबल्स पूर्णपणे निघून जातील. लगेचच आपण इडली पात्रामध्ये हे भांडी ठेवून घेऊया. आधीच मी पाणी व्यवस्थितपणे इडली पात्रामध्ये गरम करून घेतले आहे. पाणी अगदी व्यवस्थितपणे उकळते असावे. आता वरून आपण चिमूटभर लाल तिखट घालूया, त्यामुळे हा ढोकळा आकर्षक दिसतो. लगेचच भांड्यावर झाकण ठेवून गॅस मीडियम ठेवून हा ढोकळा 10 ते 12 मिनिटे व्यवस्थितपणे वाफवून घेऊया. 10 ते 12 मिनिटांपर्यंत अजिबात भांड्यावरील झाकण काढायची नाही, नाहीतर ढोकळा बसका होतो, अजिबात फुलत नाही. ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. आता आपण ढोकळा वाफवून होईस्तोवर त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी बनवून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात पाववाटी भाजकी चणी घालूया. त्याची टरफले मी काढून घेतली आहेत. पाववाटी कोथिंबीर घालूया. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालून मिक्सरच्या भांड्याची झाकण लावून अगदी बारीकसर अशी चटणी वाटून घेऊया. इथे पाण्याचा तुम्हाला जितपत चटणी पातळसर किंवा घट्टसर आहे पाहिजे आहे त्याप्रमाणे पाण्याचा वापर करायचा आहे. पाहू शकता, परफेक्ट अशी आपण ढोकळ्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी बनवून घेतली आहे. लगेचच ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे तयार झाली अगदी झटपट 1 मिनिटात तयार होणारी अशी ढोकळ्याबरोबर खाल्ली जाणारी चविष्ट अशी चटणी. लगेचच ती बाजूला ठेवूया आणि ढोकळा वाफवला गेला आहे की नाही ते पाहूया. पाहू शकता, परफेक्ट असा ढोकळा आपण वाफवून घेतला आहे. आता तो आतपर्यंत शिजला आहे की नाही ते चेक करण्यासाठी अशा प्रकारे सुरी घालून बघायची आहे. सुरी क्लीन निघत आहे. आता ढोकळा लगेचच इडली पात्रामधून बाहेर काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया.
आता ढोकळा व्यवस्थितपणे थंड होईस्तोवर लगेचच फोडणीची तयारी करून घेऊया। त्यासाठी भांड्यात 1 चमचाभर तेल घालूया। तेल गरम करून घेतल्यावर लगेचच 1 चमचाभर मोहरी, 1 चमचाभर जिरे, चिमूटभर हिंग, 4 ते 5 इथे कढीपत्त्याची पाने घालूया आणि फोडणी व्यवस्थित तडतडू देऊया। फोडणी अगदी खमंग झाली पाहिजे, तरच हा ढोकळा फारच चविष्ट असा लागतो। मोहरी पण तडतडली पाहिजे, नाहीतर कडवट अशी लागते। आता फोडणी आपण तडतडून घेतली आहे। थोडीशी ही फोडणी कोमट करून घेऊया। त्यानंतर आपण ढोकळा थंड करून घेतल्यावर लगेचच ही फोडणी त्यावर घालून घेणार आहोत। साधारणतः 10 ते 15 मिनिटानंतर ढोकळा थोडासा थंड करून घेतल्यावर लगेचच तो आपण डिमोल्ड करून घेऊया। त्यासाठी अशा प्रकारे कडेने सुरीने आपण त्याच्या कडा काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर वरून अशा प्रकारे प्लेट ठेवून व्यवस्थितपणे हलक्या हाताने ढोकळा आपण त्यातून डिमोल्ड करून घेणार आहोत। पाहू शकता परफेक्ट असा ढोकळा आपण तयार करून घेतला आहे। आता लगेचच तो कापून घेऊया। अगदी परफेक्ट मऊ लुसलुशीत असा ढोकळा आपण तयार करून घेतला आहे। आता त्याचे प्रथम आपण अशा प्रकारे सुरीने तुकडे करून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या साईजमध्ये ढोकळ्याचे तुकडे करून घेऊ शकता। मी मीडियम साईजचे तुकडे करून घेत आहे। अशा प्रकारे तुकडे तयार करून घेतल्यावर वरून जी आपण थोडीशी कोमट अशी फोडणी तयार करून घेतली आहे ती प्रत्येक पीसवर अशा प्रकारे चमच्याने घालून घेऊया। त्यामुळे ढोकळा दिसताना आकर्षकही दिसतो आणि खातानाही खमंग असा लागतो। म्हणून प्रत्येक पीसवर अशा प्रकारे आपण व्यवस्थितपणे जी फोडणी तयार करून घेतली आहे ती घालून घेतली आहे। अशा प्रकारे तयार झाला बघता क्षणी खावासा वाटणारा आणि झटपट तयार होणारा असा रवा ढोकळा आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी। परफेक्ट प्रमाणासहित इथे मी ढोकळा तयार करून घेतला आहे। झटपट तयार होतो। सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी छोट्या भुकेसाठी हा ढोकळा उत्तम पर्याय आहे। लहान मुलेही अगदी आवडीने खातील इतका चविष्ट हा ढोकळा तयार होतो। शिवाय घरगुती साहित्यात चटणी जी आपण इथे बनवली आहे ती फारच चविष्ट अशी या ढोकळ्याबरोबर लागते, कारण यामध्ये आपण कोथिंबिरीचा भरपूर वापर केला आहे। शिवाय जास्त तिखटही होत नाही, कारण आपण यामध्ये चणे वापरले आहेत। चणे भाजके असतात, त्यामुळे ही चटणी फारच चविष्ट होते। अशा प्रकारे तुम्ही चटणी आणि ढोकळा बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा। अगदी निःशुल्क आहे। लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।